सेवा करा, तुमच्या महाराजांचा सेवा करा, देवांचा तुम्ही सेवा करा आणि गुरूंचं दर्शन घ्या आणि त्या दिवशी तुम्ही काहीतरी दान धर्म उपकार साधू दर्शनम शतकोटी पुण्यम. विशेष 12 महिने तुमची मुलगी तुमच्या घरामध्ये राहते, तिला कोण पाहायला येत नाही. पण ज्या दिवशी मुलगी नवरी झाली त्या दिवशी सर्व लोक तिला पाहायला येते, बघायला नाही. तो कृपा केला आणि ते देखील प्रवचन ऐकायला जातात. का झाले का ते म्हणजे कोण? मेघराजा. तुमचा नवरा आला वाटलं का तुम्हाला? हा, म्हणजे त्याचं तात्पर्य काय विशेष आहे. अहो पोळ्या येती पोळ्या करून खाल्लं महत्व वाढतो का? मग तरी महत्व वाढतंय. हा, सणाच्या दिवशी महत्व वाढतंय. 12 महिने तुम्ही करंजे करून खातात, महत्व वाटत नाही. परंतु दीपावलीला करंजे केलं ना महत्व वाटतो. म्हणून साधू दर्शनम शतकोटी पुण्यम. तसंच मला लहानसे एक उदाहरण देते. ते उदाहरण सांगून म्हणजे त्याला अत्यंत मावली आणि तुम्ही पावन होऊ का, आमचं उद्धार होईल का आणि आम्ही धन्य होऊ का, मावली तुमचं पदवी आम्हाला येईल का? अहो माझं पदवी तुम्हाला येईलच आणि माझंच पदवी आहे तुम्हाला, परंतु तुझा देव तुझ्यापाशी परंतु जागा चुकला. तुझा देव माझं स्वरूपच आहे का माझ्या वेगळं आहे? तुम्ही माझं स्वरूप आहे परंतु मध्ये बोलायचं नाही. माझं स्वरूप आहे परंतु तुम्ही विसरला. काय? माझं स्वरूप आहे परंतु तुम्ही विसरला. त्याप्रमाणे कसं आता त्याच्यावर उदाहरण देतो. तुम्ही एवढं तर 10 रुपये का होईना, 100 का होईना, 500 का होईना, 1000 का होईना तुम्ही आठवड्याला तर येणार. अनन्य साधूचं दर्शन होणारा बंदित का राहत नाही, उद्धार का होतो त्याच्याबद्दल तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. मग एखादा नारद काय म्हणाले माहिती आहे का? नारद म्हणाले, हे नारायणा मी कोण आहे आणि देव कसा आहे, देवाचं स्वरूप म्हणजे काय आहे मला दाखवा. साधू म्हणजे कसा असतो, साधूचं स्वरूप म्हणजे काय आहे, मग साधू कसा दिसतो आणि जगामध्ये साधू कसं शोभून दिसतो ते मला थोडं सांगा ना, असं म्हणणार. हो ना नारद. मग असं म्हणते, मग नारायणाला विचित्र वाटत ते भाषा. काय वाटलं? नारदाचं भाषा काय वाटलं? विचित्र वाटला. अरे तुझा देव तुझ्यापाशी करणे कंकण चुकावे, धुंडणे कुधूर द्यावे, फिरके समीप आले म्हणणे करो विचारा. म्हणलं हातामध्ये कंकण आहे परंतु ते गाव भरून हिंडू लागलाय. काय शर्यत मध्ये असं केलं मग ते अंगीमध्ये जमत. काय कंकण सोन्याचा कडा म्हणतो त्याला. तुम्ही काय म्हणता? सोन्याचा कडा. मग ते कडा आपण कंकण म्हणतो. मग तो इतर शर्यत घातलेला होता. मग तो असं केल्यावर मग काय झालं? का माझं कंकण कुठे गेलंय? मग ते थोडं फाटल्यासारखं असतं का नाही? तो असं हात केल्यावर मग तिथून थोडं ते कंकण दिसलं. मग दुसरा म्हणाला, अरे कंकण आहे. हा, कंकण कुठं आहे की कुणाला सापडलंय की कुठं पडलंय की? मग मला लवकर तुम्ही सांगावं. मग आतुर आहे का नाही ते कंकण पाहण्यासाठी? आतुर आहे का नाही तर तो कंकण पाहण्यासाठी? तसा मग कंकण आहे कुठं आहे बाबा? तुम्हाला काहीतरी दे, एक 10 रुपये दे कमिशन. 10 रुपये दिला तसं गुरु तुमच्याजवळ कमिशन घेतो. कमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला देव दाखवत नाही. कमिशन म्हणजे काय हो? तन मन धन हे तिन्ही गुरु घेतोय. मग घेतल्यावर तुम्हाला देव दाखवतोय, तुमचं स्वरूप तुम्हाला दाखवतोय, दुसरा दाखवत नाही. मग त्याप्रमाणे 10 रुपये घेतला तो कंकण होता. ते अंगी काढ म्हटल्यावर मग ते सोन्याचं कंकण त्यांना दिसला मिळाला. त्याप्रमाणे आता ह्यांना काय सांगायचं? नारायणला वाटला, नारदा तू कसं काय विचारतो? तुझं तो साधू कसा असतो, साधूचं काय ताकद आहे, तुला पाहिजे म्हणजे तू कुठं जा. मग त्या मैदानामध्ये रविवार पेठमध्ये माऊली शिवसेना माऊलीच्या उजवीकडे बाजूला मैदान आहे. त्या मैदानामध्ये एक डुक्कर चरत आहे.
काय करत आहे? डुक्कर चरत आहे. मग त्या डुकराला जाऊन तुम्ही विचारा. मग म्हटलं हे वरराजा, भगवंताने वर अवतार घेतला का नाही? कृष्णाने हे वरराजा म्हणाला. मग तो मध खाणारा म्हणजे इष्टा भू खाणारा म्हणून ते डुक्कर हा म्हणून घाबरलं. मग घाबरून वर बघून वर तोंड त्याला पाहिला. मग लाल गुंद डोळे चक्कर मारून मग पटकन जमिनीवर पडून द्यायला सोडून दिला. अरे बापरे म्हणाला. नारदाने आत्महत्या करायचं त्याला तुम्ही बोलू नका. हा नारदाचा हत्या करा. नारदाच्या हाताने हत्या होत नव्हतं. मग हत्या झाला. मग परत गेला कोणापाशी? नारायणापाशी वैकुंठाला. हे नारायणा म्हणाला काय म्हणाला? अहो डुक्कर मेलं म्हटला. परत साधूचं माहिती म्हणजे साधूचं महत्व सांगितलं नाही. अरे जा त्या झाडावर आंब्याच्या झाडावर एक पोपट आहे. त्या पोपटाला तू विचार साधूचं दर्शन म्हणजे काय आहे? साधूचं दर्शन म्हणजे त्याला जाऊन विचार. मग ते साधूकडे गेला. ते पोपटाकडे गेला. मग ते फळ खात मजेने बसला होता. कोण? पोपट. हा बसलेला पोपट राजा. ते बघितलं नारदाला डोळे फिरवला आणि खालचा पटकने पडून दे सोडला. अरे बापरे म्हणाला. पोपटाला सांभाळतात, डुकराला सांभाळत नाही. मग कोण मालक विचारलं तर काय करा म्हणून पुन्हा तो गेला. कुठे? वैकुंठाला. नारायण हे काय केलं तुम्ही म्हणाला? माझ्या हातानं आत्महत्या झाला म्हणाला. हा आत्महत्या झाला. मी जात नाही बाबा असं म्हणा.